नमस्कार मंडळी, मी वनिता पाटील मायलेकट्टामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते। आणि आज मी बनवणार आहे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच आवडीचे असे बटर चिकन। आज काय बनवायचं जेवायला? आज माझ्या आवडीचं करायचं बटर चिकन। आज माझ्या आवडीचं बटर चिकन। आज पन्नाच्या आवडीचं बनवा। ओके, बटर चिकन बनाऊंगी मैं आज पन्ना और वेदांग के लिए। चलो स्टार्ट। चला तर मंडळी, अजिबात वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करूयात। मी बटर चिकन बरोबरच नान बनवणार आहे। मी इथे 1 किलो चिकन घेतलेले आहे। त्यामध्ये आता क्रश केलेलं आलं आणि लसूण घालणार आहे। त्यानंतर आपण चवीपुरतं मीठ घालूयात। इथे मी 2 चमचे मीठ घेतलेलं आहे। 1 पूर्ण लिंबू आपण यामध्ये पिळून घेऊयात। हाताच्या सहाय्याने चिकन मध्ये हे सारे पदार्थ छान मिक्स करून घेऊयात। त्यानंतर चिकन आपण 10 ते 15 मिनिट बाजूला तसेच झाकून ठेवूयात। 10 ते 15 मिनिटांनंतर आपण आता यामध्ये घालणार आहोत उभ्या चिरलेल्या 6 ते 7 हिरव्या मिरच्या। त्यानंतर आपण मसाले घालूयात। मसाल्यांमध्ये मी इथे हळद, लाल मिरची पावडर, गरम मसाला, कांदा लसूण मसाला आणि धना पावडर घालणार आहे। आपल्या आवडीनुसार आपण मसाले घालावे। मी इथे प्रत्येक मसाला 1.5 चमचा घेतलेला आहे। आता आपण यामध्ये घालणार आहोत 1 मोठी वाटी भरून दही। सगळे जिन्नस हाताच्या सहाय्याने आता एकजीव करून घेऊयात। आपण आता घालूयात 1 चमचा कसुरी मेथी। मी तव्यावर थोडीशी गरम करून घेतलेली आहे आणि हाताच्या सहाय्याने ती चुरून घेतलेली आहे। हे सगळं आता छान एकजीव करून 10 ते 15 मिनिटं तुम्ही झाकून ठेवू शकता। आणि जर तुम्हाला घाई असेल तर तुम्ही लगेच ही चिकन शिजायला ठेवू शकता। मी इथे हे चिकन 15 मिनिट मॅरिनेट होण्यासाठी ठेवून देणार आहे। 15 मिनिट नंतर हे चिकनचं भांडं मी आता गॅसवर ठेवत आहे। गॅस अगदी मंद आच करून ठेवायचा। आपलं चिकन शिजत आहे तोपर्यंत आपण ग्रेव्हीसाठी तयारी करूयात। इकडे पन्नाचं बघा काय चाललंय। अरे काय करते पण काय चाललंय? काय करते तू? काय करते तू? वरलं का बटर चिकन? अरे होतं करू का? काय? मी मदत करू का? नको, तुझी मदत नको, थांब होतंय थोड्या वेळात। ओके, दाखव ना, मला दाखव ना। काय बघायचंय तुला? घे पुढे, घे डबा आणि बघ। घेतला। वाव, बटर चिकन। मी इथे आता कांदे आणि टोमॅटो कट करायला घेतलेले आहेत। 2 मोठ्या आकाराचे कांदे आणि 4 मध्यम आकाराचे टोमॅटो मी घेतलेले आहेत। इथे पन्नाची मध्ये मध्ये लुडबुड चाललेली आहे। मी ग्रेव्हीची तयारी करेपर्यंत चिकन छान शिजलेलं आहे। 10 मिनिट झालेले आहे। तुम्ही पाहू शकता दह्याला पाणी सुटलेलं आहे। आपण जेव्हा मॅरिनेट केलं तेव्हा अजिबात पाणी घातलं नव्हतं। दह्यामुळे आता याला पाणी सुटलेलं आहे। मी इथे 4 मध्यम आकाराचे टोमॅटो, 2 मोठे कांदे, 12 ते 15 लसणाच्या पाकळ्या आणि 1-2 इंच आलं घेतलेलं आहे। हे सगळे जिन्नस मी तव्यावर आता भाजून घेणार आहे। जास्त ब्राऊन करायचे नाही, हलकेसे भाजून घ्यायचे। मुलांना बटर चिकन बरोबर नान खाण्याची इच्छा आहे, सो मी त्या दोघांनाच कामाला लावलेला आहे। इथे परातीमध्ये वेदांगने मैदा घेतलेला आहे आणि त्यामध्ये दही घालून बेकिंग सोडा, बेकिंग पावडर घालून आता ते छान मळून घेणार आहे तो। आणि प्रयान त्याला मदत करणार आहे। हे दोघंही नानची तयारी करेपर्यंत आपण आपल्या ग्रेव्हीकडे बघूयात। कांदा टोमॅटो हे सगळं
भाजून झालेलं आहे, जास्त ब्राऊन करायचं नाही। आता हे थोडं थंड झाल्यावर आपण मिक्सरमधून वाटून घेऊयात। इकडे मी गॅस बंद केलेला आहे कारण चिकन शिजलेलं आहे। पॅनमध्ये मी थोडं तेल घातलेलं आहे, त्यामध्ये बटर घालूयात। बटर चिकन म्हणजे बटर जास्त प्रमाणामध्ये घालायचं। बटर वितळल्यानंतर आपण त्यामध्ये खडे मसाले घालूयात। लवंग, काळी मिरी, दालचिनीचा तुकडा आणि 2 वेलची असं मी घालणार आहे। त्यानंतर इथे आपण मसाले घालूयात। मसाले बेताने घालायचे कारण चिकन शिजताना आपण मसाले घातले होते। आता यामध्ये मी लाल मिरची पावडर, धना पावडर, गरम मसाला, कांदा लसूण मसाला 1 चमचा घातलेला आहे आणि थोडीशी हळद घातलेली आहे। मसाले छान परतून घेऊयात बटरमध्ये आणि त्यामध्ये आपण जे वाटण केले ते वाटण घालूयात। आता हे वाटण 10 मिनिटं या बटर आणि तेलामध्ये छान मध्यम आचेवर परतून घ्यायचं। अगदी तेल सुटेपर्यंत परतून घेऊयात। वाटण परतताना कलथा सारखा हलवत राहायचा, नाहीतर हे वाटण खाली लागण्याची शक्यता असते। आता हे वाटण छान परतून झालेलं आहे, आपण या चिकन मध्ये ट्रान्सफर करून घेऊयात। वाटण चिकन मध्ये छान मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर 7-8 मिनिट आपण झाकण ठेवून हे छान शिजवून देऊयात। सायमल्टेनियसली बाजूला मी नान करून घेतलेला आहे। नानवर छान काळे तीळ आणि बटर लावून घेतलेला आहे। दहा मिनिट झालेले आहेत, आपण ग्रेव्ही पाहूयात। हे पहा, आपलं बटर चिकन आता छान रेडी आहे। मी तुम्हाला एकदा चमच्याच्या सहाय्याने छान दाखवते। ग्रेव्ही अगदी सुंदर झालेली आहे, कलर पण छान आलेला आहे। आता आपण यामध्ये घालूया थोडीशी मलाई। मलाई घातल्यानंतर आपण 3 चमचे त्यामध्ये मेल्टेड बटर घालूयात, कारण चिकन बटर म्हटल्यावर बटर जास्त प्रमाणात हवंच, त्याशिवाय चिकन बटर होणार नाही। आता माझे नान ही बनवून झालेले आहेत। बटर चिकन रेडी आहे, नान रेडी आहे। आता मुलांना जेवायला देऊयात। चला वेदांग पन्ना। अरे वाह, ये चिकन। थैंक यू मॉम, थैंक यू मम्मा, एक नंबर है। चलो खाते हैं। कसं झालंय? एक नंबर। थैंक यू मॉम। मंडळी, अशा प्रकारे या बटर चिकनची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आपला चॅनल मायलेक कट्टाला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मंडळी, स्वस्त खा आणि मस्त राहा। बाय बाय।